हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टाइलिश डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 34 आहे। आपले ॲडव्हान्सचे पण डे 33 कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण आपले 40 डेज कंप्लीट झाले आहेत। आता आपण लास्ट 3 डेजपासून ट्रेसिंग बघत आहोत। टाइप 1 एक ट्रेसिंगचा बघितला होता आपण, मोबाईलवरनं ट्रेसिंग कशी करायची ती बघितली। कालच्या ह्याच्यात आपण आता ट्रेसिंग पेपरवर कशी डिझाइन काढायची हे बघितलं। एकदम सोप्या आणि एकदम सुंदर पद्धतीने काल मी सांगितलं आहे। परवाची पण ट्रेस कसं करायचं ते पण खूप छान आणि एकदम सोप्या सहज समजेल अशा भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं आहे। आणि आज पण आता आपण ट्रेसिंग कशी करायची ही दुसऱ्या पद्धतीने बघणार आहोत। आज आपण ट्रेसिंग पेपरवरची डिझाइन फॅब्रिकवर कशी ट्रेस करायची हे इथे आज बघणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या लाईक करत जा व्हिडिओला, आणि आपला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटत असेल, आवडत असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला। चॅनलला पण सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पण घरी बसून फ्रीमध्ये आरी वर्क एकदम डिटेल्समध्ये शिकता येईल। आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल। आणि ज्या कोणी पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघत असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आणि तुमच्या पण कोणी मैत्रिणी असतील तर त्यांनी पण शेअर करा। चला तर मग आता जास्त टाइम न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे बघा, आपण कालच्या याच्यात ही ट्रेसिंग पेपरवर डिझाइन कशी ट्रेस करायची हे बघितलं होतं। ह्या पूर्ण आपण बॅकनेक रेडी केला होता कालच्या याच्यामध्ये। आज आपण ह्या ट्रेसिंग पेपरवर डिझाइन आहे काढलेली, हे बघा ही, पण आता ही फॅब्रिकवर कशी ट्रेस करायची हे इथं शिकणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे बघा हे ट्रेसिंग पेपरवरची डिझाइन। इथे मी हा ब्लॅक कलरचा कार्बन घेतलेला आहे बघा, कार्बन पेपर मी हा ब्लॅक कलरचा घेतलेला आहे। याच्यात पण बरेच कलर अवेलेबल असतात, पण मी इथं माझा फॅब्रिक व्हाईट असल्यामुळे मी ब्लॅक कलरचा घेतलेला आहे। तुम्ही ब्लू पण घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि अशी डिझाइन मी इथे बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या ह्या ट्रेसिंग पेपरवर काढून घेतलेली आहे। आता ही डिझाइन आपण फॅब्रिकवर ट्रेस करूयात आणि ती कशी उमटते आपण ते पण बघूयात। खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे ही, पण सहज जमेल अशी पद्धत आहे। हे बघा, सगळ्यात पहिले आता आपल्याला कुठे डिझाइन ट्रेस करायची आहे ते तिथे फॅब्रिकवर आपला कार्बन पेपर ठेवून घ्यायचा आहे, आणि त्याच्यावरती आपला हा ट्रेसिंग पेपर जी आहे डिझाइन ती ठेवून घ्यायची आहे। आणि जर का आपल्याला समजा दोन्ही, आता हे समजा मी एकच सिंगल फॅब्रिक आहे त्याच्यावर ही डिझाइन ट्रेस करत आहे, पण आपल्याला जर का स्लीव्ज असेल तर स्लीव्जला कसं असतं, दोन्ही स्लीव्जवर सेम डिझाइन आली पाहिजे। तर मग काय करायचं त्याच्यासाठी पण आपला त्याच्यासाठी आपली हा फॅब्रिक जो आहे तो खालून पण उलटा ठेवायचा, त्याच्या खाली परत आपला कार्बन पेपर ठेवायचा, जेणेकरून हे जे इथे असं प्रेस होत जाईल ना, जे इथं आपण आता इथं लाइनिंगवर लाइनिंग ड्रॉ करणार आहेत तसंच खालून सेम ड्रॉ होत जातं, जेणेकरून दोन्ही पण स्लीव्जवर ॲडजस्ट होत जातं। हे बघा, आता आपण बरोबर ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही पेपर पिन्स पण लावू शकता जेणेकरून ते हलणार नाही, पण इथं माझं आता हे हलत नाही म्हणून मी काही लावलेलं नाही आहे। आता बरोबर असं मी तर पेन्सिलच्या साहाय्याने घेतलेलं आहे। थोडं असं प्रेस करूनच करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने बरोबर असं लाईनवर लाईन प्रेस करत जायची आहे। ही खूप छान आयडिया आहे एक आणि युजफुल आहे, जेणेकरून आपण जे ब्रायडलचे हेवी ब्लाऊजची डिझाइन करायची असती तेव्हा आपल्याला हे खूप हेल्पफुल होतं। आपण
जे आपल्या 2-4 टेक्निक आहेत ती त्यापैकी कोणती पण यूज करू शकतो। आपलं काम खूप फास्ट होतं आणि आपला टाइम पण वाचतो। हे बघा, लाईनवर करत जायचं आहे। हे बघा, आता इथे आपलं पूर्ण ड्रॉ करून झालं आहे। आता आपण खाली बघूयात बरोबर दिसत आहे का। हे बघा, इथे मी आता दोन्ही साइडला करते। हे बघा, बरोबर आपली जशी डिझाइन पाहिजे तशी इथे रेडी झाली आहे। हे बघा, फक्त ही थोडी लाईट असते। आपण याला थोडंसं डार्क नाही करून घेतलं तरी चालेल, कारण याच्यावर पूर्ण वर्क येत असतं। आपल्याला तर जशी म्हणजे फक्त थोडं दिसायला पाहिजे की कुठे काय करायचं आहे त्यासाठी, तर तेवढी प्रॉपर ही दिसत आहे, म्हणून याच्यावर डबल लाइनिंग ड्रॉ करायची गरज नाही। आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कार्बन काळा असल्यामुळे आपलं ब्लाउज पीस खराब होतं का की नाही। या बघा, आता हा तर पूर्ण व्हाईट फॅब्रिक आहे, आता हा कार्बन पूर्ण असा ब्लॅक आहे बघा मधून, पण काहीच नाही बघा, तुम्ही कुठेच असं ब्लॅक लागलेलं नाही, काहीच नाही। हा ब्लाउज पीस खराब होत नाही। यामुळे आपली उलट ड्रॉइंग पण छान येऊन जाते, ड्रेस पण व्यवस्थित होऊन जातं, प्रॉपर शेप पण भेटतो आपल्याला आणि वर्क करायला पण इझी जातं। प्रॉपर डिझाइन असल्यामुळे वर्क पण हे छान फिनिशिंगमध्ये रेडी होतं। आता इथे कसं, आता ही डिझाइन रेडी झाली आहे, पण असं प्रॉपर वर्क पण हे आता प्रॉपर असंच छान डिझाइनवर करायचं, लाईनच्या बाहेर वगैरे जाऊ द्यायचं नाही। त्याच्यामुळे आपली फिनिशिंग सुंदर येते आणि दिसायला पण एकदम छान असं दिसतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं। तर हे बघा, आपली ही आजची ट्रेसिंगचा एक टाइम कंप्लीट झाला आहे आणि खूप सुंदर असा आणि खूप सोप्या पद्धतीने, असं नाही की बऱ्याच ताईंना जेव्हा आरी वर्क स्टार्ट करतात तेव्हा प्रश्न पडतो की आपल्याला तर डिझाइन काढता येत नाही, मग आपण कसं करणार, काय करणार। तर याच्यावर ह्या अशा छोट्या ट्रिक्स आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, जेणेकरून ज्या छोट्या टिप्स सांगतो ते तुम्हाला लक्षात येत चालेल आणि आयडिया भेटत जातील। जर का तुम्ही स्किप करत किंवा पुढे ढकलत बघत असेल व्हिडिओ, तर जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणार नाही। तर जेवढे जण आपल्या चॅनलवर आहेत त्यांनी पूर्ण व्हिडिओ हे न स्किप करता बघत चला, म्हणजे तुमचे डाऊट पण क्लिअर होत जातील। आता बघा, ही डिझाइन पण खूप सुंदर झाली आहे आपली ही ड्रेसिंगची। तर मग तुम्हाला कसं वाटलं आहे आज आपण ह्या पद्धतीने केलेली ट्रेसिंग, आवडली का नाही, समजली का नाही, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। काही तुमचे डाऊट असतील ते नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची ही टेक्निक कशी वाटली, युजफुल आहे का नाही, हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवत चला, जेणेकरून समजत जातं की किती जण आपलं बघून शिकत आहेत व्यवस्थित। आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करत चला, शेअर करत चला, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण व्हिडिओ पूर्ण बघा। आणि डायरेक्ट मधूनच समजत नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पहिले बेसिकचे व्हिडिओ बघत चला, त्याच्यानंतर ॲडव्हान्सचे व्हिडिओ बघा। चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।